नमस्कार. इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम यामधील काल आपण वेलकम टू स्कूल ही पोयम पाहिली, त्याचं वाचन पाहिलं, त्याचं गायन कसं करायचं पाहिलं. आज आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. पेज नंबर 2 काय आहे बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड टॉक बाय यूजिंग द गिवन वर्ड्स. म्हणजे दिलेले चित्र पहा आणि त्याच्याद्वारे बोलण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा इथं सूचना काय सांगितलेत, इथं करायचं आहे काय हे आपण पाहूयात. फॉर द टीचर प्रिपेअर फ्लॅश कार्ड्स ऑफ अबाव वर्ड्स. हे जे दिलेले शब्द आहेत त्याचे फ्लॅश कार्ड तयार कराल. हे बघा, या पद्धतीनं आम्ही तयार केलेले आहेत असे फ्लॅश कार्ड सर्व शब्दांचे. ह्या सर्व शब्दांचे केलेले आहेत. त्यानंतर काय सांगितले, डिस्ट्रीब्यूट ऑल फ्लॅश कार्ड ऑन द चिल्ड्रन. हे बघा, हे माझे विद्यार्थी आहेत. बाळांनो हाय, गुड आफ्टरनून. ह्या सर्व असं विद्यार्थ्यांमध्ये हे सर्व फ्लॅश कार्ड डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, एनकरेज द चिल्ड्रन टू मेक ॲट लिस्ट अ सेंटेन्स युजिंग द गिवन वर्ड्स. म्हणजे मुलांना हे फ्लॅश कार्ड दिल्यानंतर त्यांच्याजवळ जो शब्द असेल तो शब्द वापरून किमान एक वाक्य तयार करायला त्यांना एनकरेज करा. आता अगोदर आपण हे सर्व शब्द वाचूयात, त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी घ्यायची कशी हे मी तुम्हाला दाखवते आणि सोप्या पद्धतीनं वाक्य कशी तयार करायचे हे देखील दाखवते. बाळांनो, शब्द माझ्या मागे एकदा वाचा. तर तुम्हाला येत आहेत पण एकदा वाचा. स्कूल, स्कूल, टीचर, टीचर, वेलकम, वेलकम, ट्री, ट्री, गर्ल्स, गर्ल्स, बॉयज, बॉयज, डस्टबिन, डस्टबिन, ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्ड, स्लाइड, स्लाइड, क्लास, क्लास, स्विंग, स्विंग, ग्राउंड, ग्राउंड, स्टुडंट, स्टुडंट, फ्रेंड, फ्रेंड, स्कूल बॅग, स्कूल बॅग, गेट. गेट. आता हे सर्व शब्द वापरून एक एक वाक्य तयार करायचं. एक शब्द घेतला की एक वाक्य तयार करायचं. इथं त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की स्कूल वर्ड घेतलेला आहे शब्द आणि वाक्य काय तयार केले, आय लाईक माय स्कूल किंवा माय स्कूल इज ग्रीन अँड क्लीन. मग सुरुवातीला आपण काय करायचं, मुलांना अगदी सोपी वाक्य तयार करायला सांगायची. इथं आम्ही आता एक आयडिया केलेली आहे बघा. वाक्य मुलांना तयार करता यावी म्हणून बघा आम्ही असे 5 प्रकारचे वाक्यांची सुरुवात होईल असे हे घेतलेले आहेत बघा. आय लाईक माय, आय लव्ह माय, दिस इज माय, आय हॅव अ आणि लुक ॲट द. आता आमची मुलं बघा किती सुंदर वाचन करतायत. एक नमुना म्हणून मी दाखवते का बाळांनो, तुम्हीच वाचताय डायरेक्ट. ये चल राजवर्धिनी, ये इकडे. एक तू वाच. हां थांबा, मी एक तर शब्द घेते त्याच्याजवळ. हे बाकीचे शब्द इथं काढते बाळांनो. हां वाच आता. हां, I like school. नीट. आय लाईक, I like my school. व्हेरी गुड. हां चल, I love my school. व्हेरी गुड. हां, This is my school. व्हेरी गुड. हां थांबा, नीट. हां, I have a school. व्हेरी गुड. आणि आता हां, I look at आय कुठे आहे, look at the school. व्हेरी गुड. छान, शाबाश. आता पुढचं कोण वाचतंय रे बाळांनो, चल ये बाळा, ये इकडे. शब्द घे, तुला कुठला आवडेल तो शब्द घे त्यातला. हे बघा, इथं आम्ही असे फ्लॅश कार्ड तयार करून ठेवलेले आहेत सर्व शब्दांचे. बाळांनो, तुम्हाला कुठला पाहिजे तो शब्द घ्या तुम्ही. तुम्हाला आता सर्व शब्द येत आहेत, जमते तरी तुमच्या आवडीने शब्द घ्या. घे रे, तुला कुठला पाहिजे तो शब्द. राजवीर, स्कूल बॅग घेतलास का? ओके ठीक आहे. शब्द काय तो वाच तू एकदा. School bag. स्कूल बॅग, ठीक आहे. चल आता मीच तुला कार्ड देते ठेवून एक एक त्याच्यावर. हां, I like my school bag. व्हेरी गुड. हां, I हे नीट. लुक, at the school bag. व्हेरी गुड. I have a school bag. छान, This is my school bag. नीट. दिस इज This is माय, my school bag. व्हेरी गुड. I लव, my school bag. व्हेरी गुड. शौर्य, घे तुला कुठला शब्द पाहिजे. चल, हे बघ इथे फ्लॅश कार्ड आहे, घ्यातला कुठला पण शब्द घे. कुठला घेशील? ट्री घेतोय. ये चल. हां, शब्द वाच अगोदर तो. I बरं. love my tree. आय लव्ह, My tree. व्हेरी गुड. हां चल. हां, This is my tree. व्हेरी गुड. हां, I have a tree. व्हेरी गुड. हां, Look at the tree. शाबाश. हां, I like my tree. व्हेरी गुड. चला, कोणाचा नंबर राहिला आहे? येऊ बी, घे तुला पाहिजे तो शब्द कुठलाही. कुठला घेते शब्द ह्यातला सांग, निवडून घे. फ्रेंड घेशील? फ्रेंड घेते का दुसरा पाहिजे? घे मग. चल ये इथं बघ आता वाच. हां, I like my friend. व्हेरी गुड. हां, लुक, Look and this नाही दिस नाही, लुक ॲट द look
had a friend. व्हेरी गुड. हां, I have a friend. शाबाश. हां This is हां, माय, my बरोबर आहे. दिस इज माय. friends. व्हेरी गुड. फ्रेंड आहे बाळा, फ्रेंड्स नाही. हां, I love my friends. व्हेरी गुड. छान, शाबाश. बाळांनो लक्षात आलं का तुमच्या? हो. आता हे पटपट हे शब्द वाचता एकदा. हां, वाचा. हा शब्द काय? Friend. School. Tree. School bag. Teacher. Gate. Student. Dustbin. Blackboard. Slide. Class. Swing. ग्राउंड. Boys. Girls. वेलकम. Welcome. व्हेरी गुड. छान. बघा, म्हणजे ह्या लेसनमध्ये त्यांना तेच सांगायचं आहे की मुलांना किमान त्यांनी एक शब्द घेऊन एक वाक्य तयार करणं अपेक्षित आहे. मग मुलं आपली छोटी आहेत, इयत्ता दुसरीत आहेत, पहिलीतनं नुकतीच दुसरीत गेलेली आहेत. त्यांना सुरुवातीला आयडिया यावी की शब्द घेतल्यानंतर वाक्य कशा प्रकारे तयार होते. मुलांना ह्याचे अर्थ देखील माहिती आहेत. आमच्या मुलांना नुसतं वाक्य तयार करता येणं अपेक्षित नाही, तर त्यांना त्याचे अर्थ देखील समजले पाहिजेत. की आय लाईक स्कूल म्हणजे मला माझी शाळा आवडते. आय लव्ह स्कूल म्हणजे माझ्या शाळेवर प्रेम आहे. दिस इज माय स्कूल म्हणजे ही माझी शाळा आहे. असे अर्थ देखील मुलांना सांगता आले पाहिजेत. आमच्या मुलांना ते सर्व येते. आम्ही त्याचा सराव छान घेतलेला आहे. मी देखील विद्यार्थ्यांचा हे शब्द किंवा ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा शब्द ॲड करून अशा पद्धतीने सराव करून घेऊ शकता. मी तुम्हाला नमुना म्हणून दाखवते की वाक्य कशा पद्धतीने होऊ शकतात. बघा, अगदी 7-8 प्रकारे एक नुसतं इथं स्कूल शब्द घेतलेला आहे आणि स्कूल शब्द घेऊन 7 प्रकारे सोपी वाक्य तयार केलेली आहेत. आय लाईक माय स्कूल. दिस इज माय स्कूल. आय लव्ह माय स्कूल. आय हॅव अ स्कूल. लुक ॲट द स्कूल. सी द स्कूल अँड वी आर इन द स्कूल. आता बघा, वी आर एक तर तुम्ही आय लाईक मुलांना द्या आणि हे सर्व शब्द द्या. आय लाईकवरून हे सर्व शब्द घेऊन वाक्य तयार करायला सांगा. किंवा मुलांना स्कूल हा शब्द घेऊन अशा पद्धतीनं 7 वाक्य तयार करायला सांगा. तुम्ही काही करू शकता. इथं बघा, वी आरचं मी नमुना म्हणून आमच्या मुलांना घरचा अभ्यास पाठवायचा नमुना म्हणून मी इथं वी आर घेतलेला आहे आणि सर्व शब्द घेऊन वाक्य तयार केलेले आहेत. इथं थोडंसं एक्स्ट्रा मुलांच्या नॉलेजच्या थोडंसं बाहेर आहे म्हणून ही वाक्य वी आरची फक्त मी तयार करून दिलेत. बाळांनो तुमच्या वया आणा मग अशी वाक्य तयार केलेल्या. बाकी सर्व वाक्य आमच्या मुलांनी या पद्धतीनं अतिशय सुंदर तयार केलेली आहेत. तुम्हाला दाखवते मी. आमच्या मुलांना आत्ता मी मधला अभ्यास दिला होता. ही राजवर्धिनीची वही आहे. तिला टीचर आणि ट्री हे 2 शब्द देऊन वाक्य तयार करायला सांगितले होते. तिनं बघा किती सुंदर सर्व वाक्य तयार केलेली आहेत. 10 वाक्य तयार केले. तारीख पण आहे आजची. ही सानवीनं वाक्य तयार केलेली आहेत. बाकीच्या मुलांचं काम आणखी चालू आहे. तर मला सांगायचं आहे काय की पेज नंबर 2वरची ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी आपल्याला हे सर्व शब्द किंवा आणखी एक्स्ट्रा शब्द त्याच्यासाठी असे फ्लॅश कार्ड तयार करायचे आहेत आणि फ्लॅश कार्ड तयार करून मुलांना स्वतः एनकरेज करायचं आहे की बाबा तुम्ही प्रत्येक शब्द घेऊन एक वाक्य तयार करून दाखवा. आणि अगदीच मुलांचं आणखी काम सोपं करून द्यायचं असेल, नवीन सुरुवात आहे, त्यांना आयडिया यायची असेल, तर अशा पद्धतीनं हे अशी देखील फ्लॅश कार्ड तुम्ही तयार करू शकता जेणेकरून मुलांना वाक्य तयार करायला सोपं जाईल. महत्त्वाचं काय आहे की मुलांना डायरेक्ट आयती वाक्य देण्यापेक्षा आणि आयते शब्द देण्यापेक्षा मुलांना ह्या वस्तू हाताळू देत. त्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे जाऊ द्यात. त्यामुळे हे सर्व गोष्टी मुलांना वाक्य तयार करायचं काय असतं किंवा इंग्रजी विषय खेळातून देखील किती सोप्पा होतो हे समजेल. मला वाटते आता ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलीच असेल. अशा पद्धतीने अभ्यास करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. उद्या आपण हा वर्ड बँक म्हणून घटक आहे, मुलांना सांगितलेत मी आमच्या पण बॉक्स आणायला. हा घटक उद्या पाहूयात. तोपर्यंत या घटकाचा सराव करत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.